नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 11वीचा चॅप्टर नंबर 10 ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। तर आपण ह्या चॅप्टरमधला जो पॉइंट बघणार आहोत त्याचं नाव आहे इलेक्ट्रिक डायपोल। आता बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना ह्या टॉपिकमध्ये बरीच अडचण असते, कारण पहिली अडचण सुरुवात होते डायपोलच लक्षात येत नाही। डायपोल लक्षात नाही आलं की याच्यावरती पुढे एक डेरिवेशन येतं ज्याच्यामध्ये टॉर्क ॲक्टिंग ऑन अ डायपोल आपल्याला बघावं लागतं। आता हाच पार्ट जर लक्षात नाही आला तर ते एक डेरिवेशन लक्षात येत नाही आणि आपलं तिथं मोये स्टार्ट होऊन जातं। तर आता हे मोये स्टार्ट होऊ नये म्हणून हे समजून घेणं चांगलं गरजेचं आहे। तर मग आता कन्सिडर करा की आपल्याकडे एक चार्ज आहे आणि हा एक दुसरा चार्ज आहे। जो पहिला चार्ज आहे तो आपण कन्सिडर करू -Q आहे, सेकंड चार्ज जो आहे तो कन्सिडर करा +Q आहे। ह्या दोन चार्जमध्ये डिस्टन्स आहे 2L, म्हणजेच सेंटरपासून हा चार्ज L डिस्टन्सवरती आहे आणि सेंटरपासून हा चार्ज L डिस्टन्सवरती आहे। आपण यांना देऊयात नावं। याला हा चार्ज म्हटलं आपण A या ठिकाणी आहे आणि हा चार्ज म्हटलं आपण B या ठिकाणी आहे। तर A आणि B या ठिकाणी दोन चार्जेस असून ह्या दोन चार्जमधलं डिस्टन्स किती आहे 2L, म्हणजेच व्हेन two equal and opposite charges are at a finite distance from each other, then this system is known as dipole, किंवाच त्यालाच म्हटलं जातं इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रिक डायपोल। ज्या वेळेस दोन चार्जेस फायनाईट डिस्टन्सवरती प्लेस केले जातात, इथे ते डिस्टन्स आहे 2L, त्यावेळेस त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिक डायपोल। आता याच्याशी रिलेटेड काही टर्म आहेत ज्या आपल्याला 1 बाय 1 बघणं गरजेचं आहे। मग सपोज कन्सिडर करा की आपण ह्या डायपोलला एका लाईनने जॉईन केलं, तर ही लाईन कोणती दिसते आपल्याला AB। ह्या लाईनने जॉईन केलं तर ह्या दोन चार्जेसला ज्या वेळेस एका लाईनने जॉईन केलं जातं त्यावेळेस त्याला म्हटलं जातं डायपोल ॲक्सिस। ह्या डायपोल ॲक्सिसमधनं जर आपण लाईन पास केली, कन्सिडर करा एक लाईन पास केली आहे X आणि तू कुठपर्यंत पास केली ती Y पर्यंत। ज्या वेळेस डायपोल ॲक्सिसमधनं लाईन पास होते त्यावेळेस ह्या XY लाईनला म्हटलं जातं ॲक्सियल लाईन। त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची टर्म येते, कन्सिडर करा की ह्या डायपोलला आपण मधनं एक सेंटरनं एक लाईन काढली, सेंटरमधनं एक लाईन काढली। ही सेंटरमधनं काढलेली लाईन ह्या डायपोल लाईन जी आहे, ॲक्सियल लाईन जी आहे, याला आहे परपेंडिक्युलर। हिला नाव देऊयात PQ। तर ह्या PQ ह्या लाईनला म्हटलं जातं इक्विटोरियल लाईन आणि त्याच्यानंतर इथे जो P हा सिम्बॉल आला आहे याला म्हटलं जातं डायपोल स्ट्रेंथ। ही असते डायपोलची स्ट्रेंथ आणि मग यालाच नाव आहे डायपोल मुवमेंट, ज्याच्यामध्ये ही डायपोल स्ट्रेंथ मोजली जाते, मग याला नाव येतं डायपोल मुवमेंट। ही बुकमधली डायग्रॅम आहे जिचं नाव आहे इलेक्ट्रिक डायपोल। आता ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत आत्तापर्यंत ज्या मी 3-4 डेफिनेशन सांगितल्या, ह्या तिन्ही चारही डेफिनेशन्स आपल्याला पेपरला विचारल्या जातात। एक एक मार्कासाठी डेफिनेशन विचारले जाते। मग याच्यामधली जी मगाशी मी पहिली एक डेफिनेशन सांगितली ती काय सांगितलंय, अ पेअर ऑफ इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय अ फायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड अँड इलेक्ट्रिक डायपोल। डायग्राम पुन्हा रिपीट होते बघा, पेअर आहे सेपरेटेड आहे फायनाईट डिस्टन्सनी आणि यालाच काय म्हटलं जातं इलेक्ट्रिक डायपोल। पण लक्षात ठेवा नेहमी दिस इज इक्वल अँड अपोजिट, मॅग्निट्यूडनी इक्वल आहेत आणि चार्जनी अपोजिट आहे, एक मायनस आहे तर दुसरे प्लस आहे। देन सेकंड येतं लाईन जॉईनिंग द टू चार्जेस, लाईन जॉईनिंग द टू चार्जेस इज कॉल्ड दी डायपोल ॲक्सिस। मग ह्या ठिकाणी AB हा आपला काय आहे डायपोल ॲक्सिस आहे। त्याच्यानंतर येतं आपलं अ लाईन पासिंग थ्रू द डायपोल ॲक्सिस इज कॉल्ड ॲज ॲक्सियल लाईन। जी लाईन हे याच्यापासून पास होते डायपोल ॲक्सिसमधनं तिला ॲक्सियल लाईन म्हटलं जातं। इथे ॲक्सियल लाईन आहे XY, ही आपली कोणती लाईन आहे ॲक्सियल लाईन आहे। आणि त्याच्यानंतर अ लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द डायपोल, म्हणजे ही PQ अँड परपेंडिक्युलर टू द ॲक्सियल लाईन। ही PQ लाईन डायपोलच्या सेंटरमधनं जातीये आणि ॲक्सियल लाईनला कशी आहे परपेंडिक्युलर आहे, तर तिला म्हटलं जातं इक्विटोरियल लाईन। तर ह्या सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, पेपरला ह्या विचारल्या जातात। तर मी थोडंसं मागे सरकतो, ह्या लिहून घ्यायच्यात तुम्हाला। होप सो लिहून झालेलं असेल तुमचं। याच्यानंतर जो महत्त्वाचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे तो आहे आपला डायपोल मुवमेंट। आता ज्याला डायपोल मुवमेंट कळाली त्याला नेक्स्ट
जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला डायपोल मुवमेंटला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवायचा आहे तो पार्ट कळतो. मग डायपोल मुवमेंट म्हणजे काय लक्षात घ्या. स्ट्रेंथ ऑफ अ डायपोल इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ अ क्वांटिटी अँड दॅट क्वांटिटी इज नोन ॲज डायपोल मुवमेंट. आपल्या जो आपण आत्ताच जो डायपोल बघितला तर त्या डायपोलची ताकद ज्याला स्ट्रेंथ म्हणतो ही ज्या टर्ममधले मोजली जाते तिलाच म्हटलं जातं डायपोल मुवमेंट. कन्सिडर करा की Q हे मॅग्निट्यूड आहे आपल्या प्रत्येक चार्जचं आणि 2L ही त्याच्यातली काय आहे लेंथ आहे. त्या दोन चार्जमधली लेंथ किती आहे 2L ही त्या दोन चार्जमधली लेंथ आहे. ही 2L तुमची लेंथ आहे आणि Q हा काय तुमचा चार्ज आहे. तर ज्यावेळेस ह्यांचा प्रोडक्ट घेतलं जातं त्यावेळेस त्या प्रॉडक्टला म्हटलं जातं डायपोल मुवमेंट. आता महत्त्वाचं आपली ही जी डायपोल मुवमेंट आहे ही डायपोल मुवमेंट आहे व्हेक्टर क्वांटिटी. ह्या डायपोल मुवमेंटचं इथे बघा बोल्ड केलेलं आहे त्यासाठी जी डायरेक्शन असते ती असते फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चार्ज. डायपोल मुवमेंटची जी डायरेक्शन आहे ती कुठे असते फ्रॉम निगेटिव्ह टू द पॉझिटिव्ह चार्ज. डायपोल मुवमेंटचं युनिट आहे कुलोमीटर. या डायपोल मुवमेंटचं युनिट काय कुलोमीटर हे त्याचं काय युनिट आहे. यालाच दुसरं एक युनिट आहे डिबे. दुसरं युनिटचं नाव आहे डिबे आणि याचं कन्वर्जन पण दिलेलं आहे. 1 डिबे इज इक्वल टू असतं 3.33 इंटू 10⁻³ कुलोमीटर. तर हे झालं आपल्या डायपोल मुवमेंट बद्दल. तर ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता आपल्याला मगाशी जे आपण डायपोल बघितलं डायपोल मुवमेंट बघितली त्याच्या मदतीने आता हा जो डायपोल आहे तो ठेवायचा आहे आपल्याला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये. ह्याच्यावरती येतं डेरिवेशन. पण याच्यामध्ये बऱ्याच कन्सेप्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मुलांना असतो डाऊट. पहिले आपण त्या कन्सेप्ट बघूयात आणि मग डेरिवेशन काय करूयात डिराईव्ह करूयात. कन्सिडर करा ज्यावेळेस आपण पॅरलल स्ट्रेट आणि इक्विडिस्टन्स लाईन दाखवतो त्यावेळेस त्याला म्हटलं जातं युनिफॉर्म फील्ड. तर आपण इथं कोणती युनिफॉर्म फील्ड घेतलेली आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. ह्याच्यामध्ये आपण काय केलं एक डायपोल ठेवला. आता डायपोल ठेवला म्हटल्यानंतर एका साईडला असेल त्याच्या पॉझिटिव्ह चार्ज आणि एका साईडला असेल त्याच्या निगेटिव्ह चार्ज. कन्सिडर करा ह्या डायपोलनी अँगल बनवला आहे इलेक्ट्रिक फील्ड बरोबर थिटा. आता याच्यामध्ये जे महत्त्वाच्या प्रीरिक्विसिट्स गरजेचे आहेत त्या नीट समजून घ्या. आपण शिकलेलो आहोत की इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो फोर्स पर युनिट चार्ज. इकडे बाहेर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो फोर्स पर युनिट चार्ज. म्हणजेच फोर्सचा फॉर्म्युला मिळाला चार्ज मल्टिप्लाय बाय इलेक्ट्रिक फील्ड. आता याच्यात अजम्पशन्स आहेत किंवा याच्यामध्ये रूल्स डिसाइडेड आहेत की जर फोर्स हा पॉझिटिव्ह चार्जवरती असेल फोर्स हा पॉझिटिव्ह चार्जवरती असेल तर तो अलॉंग इलेक्ट्रिक फील्ड असतो आणि फोर्स जर निगेटिव्ह चार्जवरती लागत असेल तर तो अपोजिट टू द इलेक्ट्रिक फील्ड असतो. नेहमी लक्षात ठेवा सुरुवातीत नव्हतं प्रॉब्लेम इथून स्टार्ट होतो की इलेक्ट्रिक फील्ड काय ते माहीत नसतं. ते माहीत नसल्यामुळे चार्ज काय हे कळत नाही. मग आता इथे आपल्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हटल्यानंतर याच्यावरती फोर्स लागणार ह्या डायरेक्शनला त्याची अमाऊंट असणार आहे QE. निगेटिव्ह चार्जवरती फोर्स लागणार ह्या डायरेक्शनला त्याची पण अमाऊंट काय असणार आहे त्या फोर्सची अमाऊंट QEच असणार आहे. आता जरा नीट लक्ष द्या फोर्स सेम आहे पण पॉईंट ऑफ ॲप्लिकेशन वेगवेगळे आहेत. आता इथं नीट बघा हा फोर्स वरच्या बाजूला बघा हा फोर्स ह्या बाजूला लागतो वरती हा फोर्स खालच्या बाजूला लागतोय. एक फोर्स वरती एक फोर्स खाली आहे. दोघांच्या लाईन ऑफ ॲक्शन काय सेम नाही आहेत पण दोन्ही फोर्सच्या व्हॅल्यू काय आहेत दोन्ही फोर्सच्या व्हॅल्यूज ह्या सेम आहेत. त्याच्यामुळे हे फोर्स एकमेकाला करतात कॅन्सल आउट. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की नेट फोर्सची व्हॅल्यू ऑलवेज असते 0. नेहमी लक्षात ठेवायचं नेट फोर्सची व्हॅल्यू ऑलवेज काय असते 0. पण कुठे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये कुठे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये नेट फोर्सची व्हॅल्यू युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डमध्ये 0 असते. कोणासाठी तर इलेक्ट्रिक डायपोलसाठी. कळालं इथपर्यंत. आता लक्ष द्या नीट मी नेट फोर्सची व्हॅल्यू 0 डायपोलसाठी म्हटलेलं आहे. जर युनिफॉर्म फील्ड ऐवजी नॉन युनिफॉर्म फील्ड असते तर ही व्हॅल्यू 0 येऊ शकत नाही. काय माहिती मे बी ह्या पॉईंटला
एक फील्ड असेल, ह्या पॉईंटला दुसरी फील्ड असेल, मग व्हॅल्यू 0 येऊ शकत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. आता जर फोर्स सेम आहे पण लाईन ऑफ ॲक्शन वेगवेगळे असतील तर फोर्स, नेट फोर्सची व्हॅल्यू 0 झाली, पण इथे ॲक्ट होणार आता टॉर्क. आता लक्षात घ्या, 2 इक्वल अँड अपोजिट forces which do not have same line of action, then they are going to rotate. ज्या वेळेस दोन इक्वल आणि अपोजिट फोर्सेस असतात ज्यांची लाईन ऑफ ॲक्शन काय असते, सेम नसते. लाईन ऑफ ॲक्शन सेम असेल तर ते एकमेकाला कॅन्सल आउट करून टाकतात आणि रोटेट सुद्धा होऊ शकत नाही. मग आता ह्या सिस्टीमला काय झालंय, इक्वल आणि अपोजिट फोर्सेस आहेत पण त्यांची लाईन ऑफ ॲक्शन बघा डिफरंट आहे. याची खालच्या बाजूला आहे तिकडे, याची वरती आहे, तर लाईन ऑफ ॲक्शन तर ही झाली, वरच्याची वरती झाली, खालच्याचे कुठे झाले, खाली झाली. मग आता लाईन ऑफ ॲक्शन काय झाली, त्यांची अपोजिट झाली. आता ते होणारे रोटेट. लक्षात घ्या, इथे ते इक्विलिब्रियम आहे ट्रान्सलेशनच्या काय आहेत त्या फोर्सेस, हे ट्रान्सलेशनल इक्विलिब्रियममध्ये आहेत. म्हणजे काय, हा हे डायपोल किंवा हा जो डायपोल आहे हा असा मूव्ह होऊ शकत नाही, पण अबाउट द सेंटर ऑफ मास हा रोटेट होऊ शकतो. आता ह्या डायपोलचा हा काय झाला, सेंटर ऑफ मास झाला, हा त्याचा सेंटर झाला, त्याच्या अबाउट काय होऊ शकतात, रोटेट. म्हणजेच याच्यावरती होता ॲप्लाय टॉर्क. टॉर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना हे परपेंडिक्युलर डिस्टन्स पण कन्फ्यूज करतं. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कोणाकोणामधलं आहे, तर हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे हे आहे फोर्स अँड ॲक्सिस ऑफ रोटेशनमधलं, ॲक्सिस ऑफ रोटेशन. चला आता याच्यात चेक करूयात कुठं दिसतंय आपल्याला. आता समजून घ्या नीट. हे बघा, हा आहे तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा आहे तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा आहे तुमचा फोर्स, हा काय फोर्स, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा फोर्स. हे झालं परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता हे परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही होऊ शकत, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स होऊ शकत नाही. तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्स हे मिळणार आहे. हे सुद्धा परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही होऊ शकत, हेही नाही होऊ शकत. तर एवढंच बघा परत एकदा, फोर्स इकडे ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा काय तुमचा फोर्स, आणि हेच काय होईल दोघांसाठी. हे बघा, हे घेतलं तर हे तर दोघांना पण नाही आहे. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणून कन्सिडर करायला गेले तर याला आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनला आहे परपेंडिक्युलर, पण इकडे थोडी, हे तर पॅरलल झालं याला फोर्सला. म्हणून हे बघा, हा झाला ॲक्सिस ऑफ रोटेशन, हा फोर्स, आणि हेच तुमचं काय होऊ शकतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथपर्यंत कळालंय. हे तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. मी थोडंसं बाजूला होतो, स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. आता लक्षात घ्या, दीज आर द बेसिक्स विच रिक्वायर्ड. हे बेसिक आहेत, हे माहिती ज्याला आहेत बस विषय संपला. बाकी तर डेरिवेशन सिम्पल आहे. मग एवढं कळालं की आपण आता हे डेरिवेशन बघूया. ठीक आहे. आता डेरिवेशनसाठी मी पुन्हा एकदा काय करतो, डायग्राम परत एकदा ड्रॉ करतो. ही आपली युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. याच्यामध्ये काय प्लेस केलं आहे आपण, एक डायपोल प्लेस केला आहे. डायपोलच्या ह्या साईडला आहे पॉझिटिव्ह चार्ज प्लस क्यू, इकडे निगेटिव्ह चार्ज मायनस क्यू. दोन्ही चार्जचं मॅग्निट्यूड डायपोल तेव्हाच म्हणतात ज्यावेळेस यांचं मॅग्निट्यूड काय असेल, सेम असेल. आता सपोज डेरिवेशन लिहायचं आहे, मग कसं लिहिणार, कन्सिडर अँड युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ॲज शोन इन फिगर. लेट, आता वन बाय वन एक एक गोष्ट इथं बघत चालूयात आणि मग लिहूयात. लेट, पहिलं काय, क्यू चार्ज, क्यू हा चार्ज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्सिडर करा ह्या डायपोलने अँगल बनवलेला आहे थिटा. कोणाबरोबर, डायपोलच्या डायरेक्शनने अँगल कोणाबरोबर बनवलं, इलेक्ट्रिक फील्ड बरोबर. सो थिटा, अँगल बिटवीन डायपोल मुवमेंट अँड इलेक्ट्रिक फील्ड. डायपोल मुवमेंटसाठी सिम्बॉल वापरला जातो पी. मग इथं लिहूयात, पी म्हणजे काय, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. ही काय, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. ठीक आहे. अँगल किती बनवला आहे, थिटा. आता ह्या थिटा अँगलमुळं
काय होणार आहे इकडे, याच्यावरती टॉर्क अप्लाय होणार आहे. सो इथं लिहू टाऊ टॉर्क. टाऊ काय मग आपलं नेट टॉर्क आहे. ठीक. त्याच्यानंतर ई म्हणजे काय आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड. ई काय आपल्याकडे इलेक्ट्रिक फील्ड. ठीक. आता आपल्याकडं याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स बघायचा आहे. सो एफ म्हणजे काय असेल फोर्स. एफ काय असेल फोर्स. वी नो दॅट एफ इज इक्वल टू क्यू इंटू ई. तर एफ किती असेल क्यू इंटू ई. सो प्लस क्यू चार्जवरती फोर्स लागेल अलॉंग द इलेक्ट्रिक फील्ड आणि मायनस क्यू वरती फोर्स लागेल अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. दोन्ही फोर्स पुन्हा एकदा मॅग्निट्यूड काय राहणार आहे सेम राहणार आहे. ठीक आहे. पण लाईन ऑफ ॲक्शन डिफरंट राहणार आहे. आता ह्याच्यामुळे काय ॲक्ट झालं टॉर्क. आता बघा टॉर्क ॲक्ट झाल्यामुळे हे फिरणार आहे त्याच्या सेंटर ऑफ मासच्या अलॉंग. कुठं फिरणार आहे सेंटर ऑफ मासच्या अलॉंग. म्हणजे डायपोलचा सेंटर म्हणजेच त्याचा सेंटर ऑफ मास असणार आहे याच्या अलॉंग त्याला टॉर्क ॲप्लाय होणार आहे. तर क्यू ई मुळे बघा असं टॉर्क ॲप्लाय होईल. हा तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. असं फिरायची गरज पडेल. सो याच्यामुळे जे टॉर्क मिळणार आहे त्याला आपण टॉर्क 1 म्हणू. आणि आता इकडे बघा हे सेंटर ऑफ रोटेशन तुमचं ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. हा असं फिरेल. सो याच्या अलॉंग घेऊयात आपण टॉर्क 2. इकडे लक्ष द्या नीट. हे झालं टॉर्क 1, हे झालं टॉर्क 2. आता पोरांना प्रॉब्लेम कुठून होतो जरा कलर चेंज करतो मी आता याच्यासाठी. प्रॉब्लेम कुठून होतो जरा नीट लक्ष द्या. होतं काय बऱ्याच वेळेस ह्या डायरेक्शन्सच कळत नाही नक्की काय झालं बघ यांचं. तर नीट लक्ष द्या इकडे. टॉर्क. तर टॉर्कसाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे काय फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे मागाशीच म्हटलं त्या हिशोबाने हे झालं तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि ही याच्यासाठी झालं हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. जर हा अँगल थिटा असेल तर 100% हा अँगलसुद्धा किती असेल थिटा असेल. कन्सिडर करा डायपोल जो आहे तर डायपोलची जी लेंथ आहे ती आपल्याला माहिती आहे. आपण डायपोलची लेंथ किती कन्सिडर करत असतो 2L. जर डायपोलची लेंथ आपण 2L कन्सिडर करत असेल तर ही लेंथ L आहे आणि ही सुद्धा लेंथ किती असेल L असेल. हा इथे बघा इथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय या ठिकाणी. मग त्या हिशोबाने आता इथे नीट लक्ष द्या. इथे मी याला O नाव देतो. आपण मागाशी जसं बघितलं तर इथे A नाव देतो, इथे B नाव देतो. ठीक आहे. आणि जिथे इथे C देतो आणि इथे D देतो. आता नीट ऑब्झर्व करा. AD हे डिस्टन्स येणार आहे L साइन थिटा. AD हे डिस्टन्स किती येणार आहे L साइन थिटा. सेम केस BC हे सुद्धा डिस्टन्स येणार आहे बघा L साइन थिटा. का बरं साइन थिटा म्हणजे काय असतो अपोजिट अपॉन हायपोटेनस. तर अपोजिटला काय आपल्याला AD आहे. हायपोटेनसला काय आपल्याकडं AO आहे. AOची लेंथ आपल्याला माहिती आहे L आहे. सेम हे जसं आहे तसंच इकडे येईल CBची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे L साइन थिटा. सो टॉर्क 1 किती आला आपल्याकडं फोर्स काय आपल्याकडं Q इंटू ई इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलं L साइन थिटा. सेम केस टॉर्क 2 किती मिळालं Q इंटू ई इंटू L साइन थिटा. आता लक्ष द्या नीट. महत्त्वाचं काय आहे की याची डायरेक्शन कशी आहे बघा. टॉर्क 1ची डायरेक्शन क्लॉकवाईज दिसते आणि टॉर्क 2ची सुद्धा कशी आहे क्लॉकवाईजच आहे. सो इथे लिहिणार मी क्लॉकवाईज डायरेक्शन आणि इकडे पण लिहिणार कशी डायरेक्शन क्लॉकवाईज. ठीक आहे. आता मला नेट टॉर्क काढायचं आहे. तर नेट टॉर्क असणार काय ह्या दोघांची ॲडिशन. टॉर्क इज इक्वल टू टाऊ 1 प्लस टाऊ 2. आता टाऊ 1 प्लस टाऊ 2 जर नेट टॉर्क आहे तर टाऊ 1ची व्हॅल्यू किती आली रे QEL साइन थिटा प्लस टाऊ 2ची पण व्हॅल्यू किती आली QEL साइन थिटा. बरोबर. आता मी प्लस साइन का वापरलं कारण दोन्ही पण क्लॉकवाईज फिरत आहेत. जर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असते दोघांच्या डायरेक्शन जर चेंज असत्या तर मला साइन चेंज करावं लागलं असतं. आता दोन्ही पण सेम आहेत म्हणून मी साइन काय वापरलं ॲडिशनचं वापरलं. फायनली मला उत्तर काय मिळालं 2QEL साइन थिटा. ही व्हॅल्यू मिळाली मला नेट टॉर्कची. ही व्हॅल्यू कशाची मिळाली नेट टॉर्कची. नीट विचार करा. आता टॉर्क 1 पण क्लॉकवाईज फिरतोय टॉर्क 2 सुद्धा क्लॉकवाईज फिरतोय तर नेट टॉर्कची डायरेक्शन सुद्धा कोणती असणार आहे क्लॉकवाईज. नेट टॉर्कची डायरेक्शन सुद्धा कोणते असणार आहे क्लॉकवाईज. ठीक आहे इथपर्यंत. आता आपण जरा एक काम करूयात. आपल्याला डायपोल मुवमेंट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट हवी आहे तर याच्यामध्ये थोडीशी रिअरेंजमेंट करूयात.
ह्याच्यामध्ये काय करूयात, थोडीशी रिअरेंजमेंट करूयात. आता रिअरेंजमेंट करतोय, ठीक आहे, नीट लक्ष द्या रिअरेंजमेंटकडे. रिअरेंजमेंट बघा, आपल्याला काय मिळालेलं आहे, टॉर्क इज इक्वल टू, आता एक काम करतो, क्यू सेपरेट लिहितो इंटू 2L लिहितो. हे बघा, क्यू सेपरेट 2 आणि L सेपरेट. सो काय लिहिलं, क्यू इंटू 2L. शिल्लक काय राहिलं, इंटू ई साइन थिटा. अरे बाप, भट आली इथं, आलिया भट, आलिया भट काय म्हणते, बाबा रे बाबा, पी काय असतोय, क्यू इंटू 2L. पी म्हणजे काय, आपली इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, त्याची व्हॅल्यू काय असते, क्यू इंटू 2L. देअरफॉर टॉर्कची व्हॅल्यू काय आली, पी ई साइन थिटा, पी ई साइन थिटा. इथपर्यंत तर ठीक आहे. पण आता गडबड अशी आहे, आपण याला टॉर्कला पी क्रॉस ई पण लिहू शकतो अँड टॉर्क इज इक्वल टू, कोणी म्हणाल नाही सर मला पी क्रॉस ई नाही आवडत, मला ई क्रॉस पी आवडतंय, मला पी क्रॉस ई नाही आवडत, मला काय आवडतंय, ई क्रॉस पी. आता सर तुम्ही तर दोन्ही लिहू शकतो, पण ठरवायचं कसं, दोन्हीपैकी करेक्ट कोणतं आहे. चला नीट लक्ष द्या, आपल्याला क्रॉस प्रोडक्टचं जर डायरेक्शन काढायचे असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे राईट हँड थंब रूल. काय अवेलेबल आहे, राईट हँड थंब रूल. आता तो राईट हँड थंब रूल जरा आपण इथे अप्लाय करूयात. आता ते समजण्यासाठी थोडंसं कलर काय करूयात, आपण पुन्हा एकदा चेंज करूयात. कन्सिडर करा, ही तुमची कोणाची डायरेक्शन आहे, इलेक्ट्रिक फील्डची, बरोबर, ही तुमची इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे. ही कोणाची डायरेक्शन आहे, डायपोलची. डायपोलची आत्ता सांगितलं, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटची जी डायरेक्शन असते ते निगेटिव्ह चार्जकडनं कुठे असते, हा तुमचा सेंटर ओ आहे, कन्सिडर करा. तर निगेटिव्ह चार्जकडनं कुठे आहे, पॉझिटिव्ह चार्जकडे. म्हणजेच ही झाली पीची डायरेक्शन आणि ही कोणाची झाली, ईची डायरेक्शन. हा अँगल कोणता झाला, थिटा. क्रॉस प्रोडक्ट असेल तर याला काढण्यासाठी राईट हँड थंब रूल काय सांगतो, जिकडं तुमचा जो पहिला वेक्टर आहे त्याच्यावरती हँड्स ठेवा, फिंगर्स ठेवा आणि त्या कर्ल करा दुसरीकडं. समजा आपण ई कडे ठेवलं आणि पी कडे कर्ल मारलं तर ई क्रॉस पी असं, तर ही डायरेक्शन कोणती येते, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन येते. बघा ही डायरेक्शन कशी येते, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ई क्रॉस पीची डायरेक्शन कोणती झाली, अँटी क्लॉकवाईज. आता पी वरती ठेवा आणि कोणाकडे फिंगर्स कर्ल करा, ई कडे फिंगर्स कर्ल करा. तर पी कडे ठेवून ई कडे फिंगर्स कर्ल केले की ही डायरेक्शन कशी येते, क्लॉकवाईज. ही डायरेक्शन कशी येते, क्लॉकवाईज. मग आपल्या नेट टॉर्कची डायरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज आहे. दॅट्स वाय दिस इज द राईट आन्सर अँड दिस इज द रॉंग आन्सर. सो फायनल आन्सर कोणतं लिहिणं गरजेचं आहे तुम्ही, टॉर्क इज इक्वल टू पी क्रॉस ई. तर आपलं नेट टॉर्क किती ॲक्ट होतं, पी क्रॉस ई. हे झालं तुमचं डेरिवेशन. ठीक आहे, लिहून घ्या याला.